ज्या मंदिरात 3 देव एकाच लिंगात प्रकट झाले, ज्या तीर्थस्थानावरून पवित्र गोदावरीचा उगम झाला, त्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची ही अप्रतिम यात्रा तुमच्यासाठी. हेमाडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर काळ्या बेसॉल्ट दगडात कोरलेलं आहे. लक्षात ठेवा, गर्भगृहातील शिवलिंगावर सोन्याचा कलश आणि पांडवकालीन मुकुट ही अद्भुत रचना 18व्या शतकातील पेशवांनी बांधली होती. ह्या पवित्र कुंडाला तीर्थराज म्हणतात. इथूनच गोदावरी नदीचा उगम झाला आणि संपूर्ण भारताला पवित्र केलं. कुंडाच्या पायऱ्या उतरताना मन शुद्ध होतं असं भक्त म्हणतात. अद्वितीय ज्योतिर्लिंग, जिथे शिवलिंगावरून नैसर्गिक पाण्याचा अखंड प्रवाह. स्थानिकांचा दावा, या स्पर्शाने 7 पिढ्यांचे पाप धुवून जातात. श्रावण महिन्यात विशेष दर्शन. पांडव मुकुट फक्त सकाळी 4 ते 5 वाजता दिसतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे मंदिर संध्याकाळच्या आरतीच्या वेळी लाखो दिव्यांचं प्रकाशमान दृश्य आणि परिसरातील 108 शिवलिंगाची अनोखी रांग, प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपात. 2026-27 येणारे सिंहस्थ कुंभमेळा, जगभरातील कोट्यवधी भक्तांची गर्दी. पण आता ज्या पवित्र स्थळाचा आनंद घ्या, शांततेत, भक्तीत आणि अध्यात्मात. त्र्यंबकेश्वर म्हणजे केवळ मंदिर नाही, तर एक अलौकिक अनुभव जो आत्म्याला शुद्ध करतो. तुम्हीही